नमस्कार. ॲक्टिव्ह व्हील होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आज अलिबागमध्ये. विद्यानगर अलिबाग हा परिसर आणि तिथल्या एक आहेत सुखदा पिंगळे आणि दुसरे आहेत मेघा काटकर. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया पहिल्या वहिनींना. नमस्कार. नमस्कार. विषय नाही वाजवत आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझे नाव सुखदा केतन पिंगळे. हे माझे मिस्टर केतन कैलास पिंगळे. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार आई. ही माझी ननंद. बर. ही माझी बहीण. बर. ही वहिनी. बर. चला सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं? माहेर पनवेलमध्ये गाव आहे माझं साई. तेच गाव म्हणजे तेच माहेर. गाव. आणि शाळा? शाळा गावातच होती. गावातच होती. मग पुढे कॉलेज पनवेलला. आणि मग लग्न कधी जमलं? लग्न 14 मे 2000. लग्न जमलं की झालं? जमलं. थांबा, हा महत्वाचा विषय आहे. बरं, आधी जमलं कधी ते सांगा. आधी 12 एप्रिलला लग्न जमलं. कसं काय ते? कसं काय ते म्हणजे मी इथे लग्नाला आलेली अलिबागमध्ये. अलिबागला? हां, अलिबागला आलेली. माझ्या वहिनीच्या रिलेशनमध्ये होतं. हां. तर तिथे आली. तिथं एक म्हणजे त्या मॅरेज ब्युरोवाल्या बाई होत्या. त्यांनी येऊन मला विचारलं की लग्न करायचं आहे का. तर मग मी म्हटलं माझ्या वडिलांना विचारा, ते जे सांगतील ते. त्यांनी जाऊन विचारलं वडिलांना. मग तिथे ह्यांचे वडील आलेले. हां, मग वडिलांना दाखवली. वडिलांना आवडली. म्हणून मग लगेच थोड्याच वेळाने हे आणि ह्यांची आई आली. मग त्यांना पण आवडली. मग लगेच दुसऱ्या दिवशी घरी आले आणि मग फिक्स. हे बरं झालं ना. आणि मग लगेच फिक्स केलं. हां, लगेच फिक्स केलं. आणि मग 15-20 दिवसात लग्न. हो का? लगेच फास्ट आहे म्हणजे सगळं. दिवस कमी होते ना खूप. हो. किती होती, कधी झालं हे साधारण? 14 मे 2009. पण ह्यानी तुम्हाला पहिल्यांदा कधी बघितलं? 12 एप्रिल. पण मला सांगा, लग्न जमवणारी बाई डायरेक्ट येऊन तुमच्याशी बोलते, हे प्लॅनिंग केलं होतं असं नाही वाटत तुम्हाला? कोणीतरी पाठवलंय त्यांना? नाही, ऍक्च्युली त्या बाई होत्या ना, त्या मॅरेज ब्युरोवाल्याच होत्या. नाही हो, ते मला माहित नव्हतं. तुम्हाला नव्हतं माहिती, पण ज्यांनी पाठवलं तुमच्यापर्यंत त्यांना तर माहिती असेल ना तुम्ही लग्नात आलायत ते. मिस्टरांना बोलवा. ठीक आहे. ओके, बोलवा. नमस्कार. मग काय झालं? खरं काय ते आत्ता सांगा तुम्ही. खरं म्हणजे त्या मॅरेज ब्युरोवाल्या मॅडम आहेत ना, हां, त्यांना अशी सवय, कोण तरुणी अशी दिसली की विचारायचं. म्हणजे तिचे पॅरेंट्स असतील ना तर त्यांना जाऊन विचारायचं. असं त्या मॅरेज ब्युरोवाल्या बाई आहेत? हां, दिसली तरुणी की लगेच जाऊन विचार. हा, ओळख काढायची आणि विचारायचं. मुलगा असेल. चांगली दिसली जरा की विचारून टाक. तुम्ही तेव्हा किती किलोमीटर मध्ये होतात? तेव्हा मी अर्धा 1 किलोमीटर. हां, पण तोपर्यंत तुम्हाला काय माहिती नव्हतं? नाही, त्यांनी सांगितलं की असा असा एक मुलगा येणार आहे. असा म्हणजे चांगला. मग तो मुलगा आला. तुम्ही काय दरवाजाकडे बघत होता कधी येतोय? बघत होती. आणि मग हे आले. मग आल्यानंतर तुम्हाला हीच मुलगी हे कसं कळलं? नाही, समोर बसलेलेच होते. त्यांचे लग्न आटोपलं होतं बहुतेक. ते नवरा बायको गेले होते तिकडे जाऊन या बसले होते. हा, त्यामुळे सगळे घरात बसली होती. घरात का हॉलमध्ये? त्यांच्या घरातल्या हॉलमध्ये. घरातल्या हॉलमध्ये? हा. आणि लग्न कुठे? हॉल मधल्या घरात? हॉलमध्ये नव्हतं लग्न. मग लग्न अंगणात होतं, मांडव होता. अच्छा, मला तेच कळले ना. म्हटलं आता लग्नातल्या हॉलात आणि हॉलातल्या लग्नात. तेव्हापासून तुम्ही गेलात हालात, हो ना? नाही, हालात नाही. आनंद. व्हेरी गुड. मग काय झालं पुढे? काय कपडे घातले होते साधारण, आठवतात तुम्हाला? हो, आठवतंय. काय सांगा. असा स्काय कलरचा चेक्स मध्ये शर्ट घातलेला. स्काय कलरचा चेक्स मध्ये शर्ट आणि पॅन्ट घातलेली ब्लॅक कलरची. वा. आणि असे हे राजबिंड गॉगल वगैरे लावून आलेले मस्त. हॉल मध्येच गॉगल घालून आले? काढला आल्यानंतर दरवाजात येताना गॉगल लावून आलेले. गॉगल. आणि मग तुम्ही लगेच बघितलं त्यांना आणि मग लगेच होकार? नाही, थोडे प्रश्न वगैरे विचारले मी. काय काय विचारले प्रश्न? तेच म्हणजे काय, इथपर्यंत मी लग्नाला आली, तुझ्या मंजुरी आहे का? म्हणजे लग्नाला? हा, म्हणजे लग्नासाठी म्हणजे त्यांच्या लग्नाची मंजुरी ह्यांच्या हातात होती? तसं नाही, घरून जबरदस्ती वगैरे नाही का? हा, याची चौकशी केली. आणि मग लगेच लग्न ठरलं? हा, लगेच ठरलं. आता पहिला प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही सांगा, तुमच्या किचनच्या मांडणीमध्ये एकाच आकाराचे तांबे किती आहेत? 8. 8? काय बात आहे, तुमचं सॉलिड आहे घरात लक्ष. तुम्ही चुकीचं उत्तर दिल्यावर घरातल्यांना किती आनंद झाला बघितला? टाळ्या वाजवल्या. आणि तांबे आहेत 6, त्यामुळे पहिलं उत्तर चुकलं. दुसरा प्रश्न, उखाणा. चला, एक चिठ्ठी घ्या तुम्ही आणि तो शब्द उखाण्यात असेल असा उखाणा घ्या.
लवकर. घोळ. हा घोळ. घोळ. हा मासा नाही. हा घ्या. किती झाला घोळ तरी सुखदाचं नाव घेऊन मी रोज करीन आंघोळ. याच्यामुळे आज कळलेलं आहे की ते रोज आंघोळ करत नाही म्हणून वहिनी मेकअप करत होत्या. नाही, पण खूप मस्त उखाणा घेतलाय, काळजी करू नका. आता तुम्ही उखाणा घेण्यासाठी घ्या एक चिठ्ठी. वा वा. काय? या फोडणी. फोडणी. फोडणी देताना आवाज येतो सर. केतनरावांना सांगते घरातली कामं कर. पण खूप छान, खूप छान. आणि आता यानंतर माझ्याशी गप्पा मारायच्या, पण एकही इंग्लिश शब्द येता कामा नाही. कोण बोलणार तुमच्यापैकी? तुम्ही. बरं मला सांगा तुम्ही काय करता? मी दुकानदार आहे. कुठे आहे दुकान तुमचं? दुकान अलिबागमध्ये. अलिबागमध्ये कुठे? ते आंबेडकर पुतळ्याच्या बरोबर समोर. काय विकता तिकडे तुम्ही? तिथे मी औषधं. आणि साधारणतः किती वाजेपर्यंत उघड असतं? संध्याकाळी 9. पण या वहिनी कधी दुकानात थांबतात की नाही? दुपारी. दुपारी. मग वहिनीला फिरायला कुठे नेतं? वहिनीला आमचं नेहमीच आवडतं ठिकाण समुद्र. समुद्र कसे जातात समुद्रावर? समुद्रकिनावर आमची दुचाकी घेऊन. दुचाकी घेऊन जाता? हो. आणि मग त्या दुचाकीत काय भरता? दुचाकीत इंधन भरता. हो. आणि इंधन कुठे भरता? इंधन जिथे इंधन मिळतं तिथे. म्हणजे कुठे? मला माहित नाही. अलिबागमध्ये 2-3 ठिकाण आहेत. कुठे आहे हो साधारण? हे बघा प्रॉम्प्टिंग करताय. अभिनंदन. पण मस्त. पण एक सांगू, तुम्हाला जेव्हा शब्द सुचत नव्हते ना, त्या वहिनी जे काही इंधन पुरवत होत्या ना. बर वहिनी तुमच्याशी आता मी गप्पा मारणार. एकही इंग्लिश शब्द येता का मला? बक्षीस मिळवून दिलेलं आहे त्यांनी, पण मला बघायचंय. नाही माझं येणार. तुम्ही राहायला कुठे होता? राहायला साई गावामध्ये. साई गावामध्ये. आणि मग शिक्षण कुठे झालं? शाळेत सार्वजनिक विद्या मंदिर साई. आणि मग तिथून पुढचं शिक्षण? तिथून पुढचं शिक्षण उच्च शिक्षणासाठी पनवेलमध्ये. उच्च शिक्षणासाठी पनवेलमध्ये गेला. पण हे उच्च शिक्षण कितव्या मजल्यावर होतं तुमचं? दुसऱ्या मजल्यावरती. आणि हे कुठे व्हायचं उच्च शिक्षण? उच्च शिक्षण ते पण कुठे? ते पण कुठे? महाविद्यालयामध्ये. महाविद्यालयामध्ये. वा. मग महाविद्यालयामध्ये तुम्हाला कोण शिकवायचं? शिक्षक. हो. मास्तर शिकवायला होते. आणि मग काय काय घेऊन जायचं तुम्ही? वही न्यायचा. हो. आणि वही आणि पुस्तक 2. आणि काय लिहायचं? पेन. लेखणी. पेन पण चालतं ना मराठी? पेन चालतं. पेनच्या पुढे पनवेल. अलिबाग. पेन पुढे तिकडे पनवेल. बरं. पण अभिनंदन. खूप छान गप्पा मारल्या तुम्ही दोघांनी. पहिलं उत्तर चुकलं नसतं तर खरं तर जास्तीत जास्त बक्षीस मिळालं असतं. पण आता 1, 2, 3, 4, 5 ही लक्ष्मी तुमच्याकडे आलेली आहे. अभिनंदन. धन्यवाद. भेटूया पुढच्या होईल. नमस्कार. द्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही आनंदबाई. नमस्कार. ही माझी मुलगी. हे धीर आहेत, चुलत धीर. हे सासरे. हे चुलत ननंदबाई. आणि ही मैत्री. वा. चला सगळ्यांची ओळख झाली. आता प्रश्नोत्तरांना सुरुवात. नमस्कार. नमस्कार. कुठे बालपण? सांगली. तुमचा स्वभाव कसा होता शाळेत? शाळेत शांत. मिस्टर काय करतात? इथे RCF जॉबला. नोकरी करतात. नोकरी. बोलवा त्यांना. या. नमस्कार. नमस्कार. तुम्ही पहिल्यापासून अलिबाग का? हां सर, माझं शिक्षण इथेच झालेलं आहे. कसा आहे स्वभाव? प्रेमळ. हो. कोणाचा? मेघाचा. आणि तुमचा? माझा पण प्रेमळच आहे, थोडासा रागीट. हो. थोडासा जास्त नाही. काय हो, किती रागीट आहे? आहे प्रेमळ, पण राग आला की मग काय हातात असेल ते फुटलंच समजायचं. फुटलं? मग काय काय फुटलं होतं तेव्हा सांगा ना. माझं लग्न झाल्यापासून 4 कप फुटलेत, 1 ट्रे फुटला, 4 कप फुटली, 1 ट्रे फुटला, आणखीन 1 ग्लास फुटलेला. ग्लास फुटला, आणखीन असं एवढं. बरं आहे. तुम्ही काय रजिस्टर ठेवलं वाटतं? हा, काय काय फोडतात ते सांगायला. हा बरं, त्यांना एक प्रश्न विचारतो मी. हा, पहिला प्रश्न तुम्हाला, तुम्ही सांगा तुमच्या किचन मध्ये स्टीलच्या किती
पराती आहेत. एकच परत. अरे रे रे, उत्तर चुकलं. पराती आहेत 2. आणि आता तुम्ही एक चिठ्ठी घ्या आणि उखाणा घ्या. काय आहे शब्द? घास. घास. चिमणी आपल्या पिल्लांना भरवत होती घास. हा. मेघाचा माझ्या जीवनाशी लागलाय धास. अरे बापरे. जोरदार होता उखाणा. तुम्ही घ्या आता एक. घ्या शब्द घ्या. घ्या. हा. मस्त आहे सगळं. काय आहे? पगार. पगार. त्याची वाट बघत असता वाटतं तुम्ही. दर महिन्याला. हो. दर महिन्याला आणतात नितीनराव पगार. तेव्हा कितीही गरम झाले तरी होते मी गार. अरे वा. छान छान छान. आता तुमच्यापैकी माझ्याशी गप्पा कोण मारणार? एकही इंग्लिश शब्द न वापरता. प्रयत्न करतो मी. तुम्ही? हा. किती वर्ष झाली लग्नाला? 3 वर्ष. आणि यांना भेटायला कुठे गेला होता तुम्ही? कुठल्या एसटीने? अलिबाग कोल्हापूर. कोल्हापूर. आणि कोल्हापूरवरून काय केलं तुम्ही? अलिबाग कोल्हापूरनी गेलेलो, मिरजला उतरलेलो. अच्छा, मिरज. व्हाया मिरज हा, होती. वाया मिरज होती. चला आता वहिनी हे बक्षीस मिळवणार का बघूया. बरं आता सांगा किती वर्ष झाली लग्नाला? आता 3रं चालू आहे. मे मध्ये 3 पूर्ण होते. का केलं लग्न? सगळे करतात. मिस्टर कुठल्या हिरो सारखे दिसतात? सलमान खान. सलमान खान. बरं एखादा चित्रपटाचं नाव सांगा. तुम्ही बघितलाय त्याचा चित्रपट? हो. कुठला? मुझसे शादी करेगी. अच्छा, हा चित्रपट तुम्ही बघितला. कुठे बघितला? घरामध्येच बघ. घरामध्येच. गाणं आहे त्याच्यात? हो आहे. कुठलं? मुझसे शादी करोगी. कसं आहे? चालीत म्हणा जरा. 1 2 3. कब तक जवानी छुपाओगी रानी, कुंवारों को कब तक सताओगी रानी, कभी तो किसी की दुल्हनिया बनोगी, मुझसे शादी करोगी. वा, जोरदार आहे गाणं. अभिनंदन. चला हे बक्षीस तुम्हाला मिळालं. पहिलं प्रश्नाचं उत्तर चुकलं पण हे बक्षीस मिळालं. 3 4 5. अभिनंदन. लक्ष्मी तुमच्याकडे आली.